आणि रयतेस काडीचा आधार द्यायची गरज नाही असं लिहिलं ते. आमच्याकडं रयतेचीच पिळवणूक चाललेली असं हे सगळं आहे. कुठलंही असेल तर रयतेला इतकं पिळत बसायचं त्याच्यातनं की तो ऊस कसा घालतात ना त्या ह्याच्यात, पार त्याच्यातला शेवटचा रसाचा बिंदू निघेस्तोवर पिळून पिळून काढून 2-4 वेळा तो रस काढायच्यासाठी, तसं ते आता लोकांना पिळणं चाललेलं आहे. तसं नाही आहे. रयतेस तवानं ठेवलं पाहिजे, घोडी तवानी राहिली पाहिजेत. एक अजून पत्र आहे, फार सुंदर पत्र आहे, अवश्य वाचा. पोरांनी पाठ करून टाका ती पत्र महाराजांची. वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस मिळेल तुम्हाला, नक्की मिळेल. शिवाजीराजांचं पत्र, रामाजी अनंत म्हणून त्यांचा एक सुभेदार आहे, त्याला लिहिलेलं पत्र आहे. त्याच्यातही तेच म्हणत आहेत, रयतेस काडीचा आधार द्यायची गरज नाही याच्यात. आणि आता सगळा गोंधळ झालेला आहे, अनेक संकटं आलेली आहेत. तर तुम्ही त्या गावात बघा, शेतकरी आहे का, पण त्याच्याकडं काही नसेल, बैल नसतील, नांगर नसतील, काहीच नसेल, पण त्याची मनातनं इच्छा असेल की बाबा मी पडजमीन असेल तर ती लागवडीखाली आणीन म्हणून, तर तुम्ही त्याला मदत करा, त्याला पैसे द्या, उक्तेच द्यावर पैसे, किंवा जोडी द्या बैलांची, किंवा नांगर त्याला विकत घेऊन द्या. ते नको असेल तर पैसे द्या त्याला. आणि त्याच्याकडून ज्या वेळेला तुम्ही कर स्वरूपात घ्याल, तो पैशात नाही घेतला तरी चालेल, नक्त नाही घेतला तरी चालेल, जिनस घेतला तरी चालेल. जिनस म्हणजे भात काढला त्यांनी, नारळ काढला, सुपाऱ्या काढल्या, तर ते सुद्धा सरकारात आणून भरा तुम्ही, चालेल ते.